अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। अंमली पदार्थांविरुद्ध देशव्यापी सामूहिक मोहिमेला येत्या 31 मार्चपासून सुरुवात होईल अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत अंमली पदार्थ विरोधी समन्वय केंद्राच्या 9व्या उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीत गृहमंत्र्यांनी अंमली पदार्थांच्या समस्येविरोधात एकत्रित राष्ट्रीय प्रयत्नांचा आढावा घेतल्यावर ही घोषणा केली। ही मोहीम 3 वर्षांसाठी राबवली जाणार आहे। अंमली पदार्थांची तस्करी आणि ही तस्करी करणाऱ्या टोळ्यांचं उच्चाटन करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना आणि त्यामधली आव्हानं यावर या बैठकीत विचारमंथन झालं। यावेळी अंमली पदार्थांच्या अतिशय गंभीर समस्येचं उच्चाटन करण्यासाठी अतिशय कठोर उपाययोजना करण्याचे आणि या समस्येच्या विळख्यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पीडितांविषयी मानवतेच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचे निर्देश अमित शहा यांनी दिले। केंद्र सरकारनं 2016 मध्ये या समन्वय यंत्रणेची स्थापना केली असून केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली 4 स्तरांच्या संरचनेमध्ये ती काम करत आहे। विकसित भारत युवा नेत्यांच्या संवादाच्या